करता इलेक्शनच्या बाबतीत सर्व आमच्याकडून डिटेल विजयी उमेदवार जे पराजित झाले त्यांचे आम्ही कारण या ठिकाणी वहिनींनी आमची भूमिका ऐकून घेतली आणि खऱ्या अर्थानं बोर राजगड मुळशीच्या विकासासाठी ज्या पद्धतीने दादांनी योगदान दिलं, दादांचं जेवढं बारकाईने या मतदारसंघावर लक्ष होतं त्याच पद्धतीचं लक्ष भविष्यात वहिनी या ठिकाणी ठेवतील. आणि त्यांनी तसं आहे मला या ठिकाणी सांगितलं पण आहे की आपल्या भागातली अनेक विकास कामं आहेत जी दादांनी पाहिली होती स्वप्न, ही विकास कामं आपल्याला करायची आहेत, ती विकास कामं पूर्ण करण्यासाठी वहिनी या ठिकाणी कटिबद्ध आहेत. वहिनीवरती पालकमंत्री पदाची जबाबदारी आली, दादांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. वहिनींच्या माध्यमातून हे भरून निघेल का, म्हणजे कार्यकर्त्यांना आधार धीर वाटेल? नक्कीच. खरं तर दादांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, परंतु भरून काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न वहिनींच्या माध्यमात या ठिकाणी होईल. कारण की आम्ही सर्व कार्यकर्त्यांना दादांना वहिनीच्या रूपाने या ठिकाणी पाहतोय आणि वहिनी आहेत म्हणजे दादा आहेत या दृष्टिकोनातून आम्ही पण भविष्यकाळात काम करू आणि वहिनी पण त्या पद्धतीने त्यांची भूमिका पार पाडतील याचा आम्हाला विश्वास आहे. पक्षातील अनेक आमदारांची अशी इच्छा आहे की विलिनीकरण झालं पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत. त्याबाबत काही चर्चा किंवा अशा प्रकार झाले तर आमदार म्हणून तुम्हाला आवडेल? समावेशी बनाना चाहती है तो यह सुनिश्चित करना होगा कि SC ST और OBC कर्मियों को सामाजिक सुरक्षा, बीमा, पेंशन और न्यूनतम वेतन का पूर्ण संरक्षण मिले. सभापति महोदय, अगर हम उनके साथ होने वाले अन्याय पे लड़ने का अधिकार ही छीन लेंगे तो फिर कैसे वो अपनी बात को कह पाएंगे? हम भी जब यहाँ में मौका नहीं मिलता है, कोई बात होती तो हम भी तो विरोध करते हैं ना. आप विरोध का अधिकार छीन के इतना समय लागू कर देंगे तो सर पूंजीपति तो मार देगा ना उनको. क्या सरकार पूंजीपतियों के बारे में सोचेगी या वहिनीने करता इलेक्शनच्या बाबतीत सर्व आमच्याकडून डिटेल विजयी उमेदवार जे पराजित झाले त्यांचे आम्ही कारण या ठिकाणी वहिनींनी आमची भूमिका ऐकून घेतली आणि खऱ्या अर्थानं बोर राजगड मुळशीच्या विकासासाठी ज्या पद्धतीने दादांनी योगदान दिलं, दादांचं जेवढं बारकाईने या मतदारसंघावर लक्ष होतं त्याच पद्धतीचं लक्ष भविष्यात वहिनी या ठिकाणी ठेवतील. आणि त्यांनी तसं आहे मला या ठिकाणी सांगितलं पण आहे की आपल्या भागातली अनेक विकास कामं आहेत जी दादांनी पाहिली होती स्वप्न, ही विकास कामं आपल्याला करायची आहेत, ती विकास कामं पूर्ण करण्यासाठी वहिनी या ठिकाणी कटिबद्ध आहेत. वहिनीवरती पालकमंत्री पदाची जबाबदारी आली, दादांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. वहिनींच्या माध्यमातून हे भरून निघेल का, म्हणजे कार्यकर्त्यांना आधार धीर वाटेल? नक्कीच. खरं तर दादांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, परंतु भरून काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न वहिनींच्या माध्यमात या ठिकाणी होईल. कारण की आम्ही सर्व कार्यकर्त्यांना दादांना वहिनीच्या रूपाने या ठिकाणी पाहतोय आणि वहिनी आहेत म्हणजे दादा आहेत या दृष्टिकोनातून आम्ही पण भविष्यकाळात काम करू आणि वहिनी पण त्या पद्धतीने त्यांची भूमिका पार पाडतील याचा आम्हाला विश्वास आहे. पक्षातील अनेक आमदारांची अशी इच्छा आहे की विलिनीकरण झालं पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत. त्याबाबत काही चर्चा किंवा अशा प्रकार झाले तर आमदार म्हणून तुम्हाला आवडेल? अशी काही आत्ता चर्चा झालेली नाही, परंतु वहिनींच्या नेतृत्वाखाली जर हे सर्व घडणार असेल तर आम्हाला नक्कीच त्याचा आनंद होणार आहे. जिल्हा परिषदच्या अध्यक्षतेपदी कोण विराजमान होईल याच्यावर नाही, आता वहिनींनी प्रत्येक तालुक्यातल्या जे विजयी सदस्य आहेत त्यांची भूमिका जाणून घेतलेली. आता वहिनी बसतील त्यामुळे आम्ही सगळं आमदार त्या ठिकाणी असं त्या निर्णय चांगली चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. खरं तर रिंग रोडला तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की रिंग रोडला अजित पवारांचं नाव द्यावं, ते प्रस्ताव नक्की काय ठेवलं? खरं तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पुणे शहर अतिशय मोठ्या प्रमाणात झपाट्याने डेव्हलप होतं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न होता आणि तो कायमस्वरूपी सुटावा अशी दादांची गेल्या अनेक वर्षाची मागणी म्हणजे डोक्यात संकल्पना होती आणि रिंग रोडची प्रस्तावना त्यांच्या डोक्यात त्या काळात होती आणि तो आज प्रत्यक्ष रिंग रोड चालू झालेला आहे आणि हा आपल्या भागाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे आणि ज्यांनी ही संकल्पना पुढे आणली ते आज दादा आपल्यात आहेत नाही म्हणून या रिंग रोडला स्वर्गीय नामदार अजितदादा पवार असं या महामार्गाला नाव देण्यात यावं अशी या ठिकाणी मागणी आम्ही मांडलेली आहे आणि ती भविष्यकाळात मुख्यमंत्री साहेबांकडे पण या ठिकाणी आम्ही देणार आहे.